आज चोराडे या ठिकाणी मैदान होते आणि त्या मैदानात आज 1 नंबरचं बक्षीस आहे 1,00,000 रुपये। आणि नक्कीच आज टॉपचे बैल त्या मैदानामध्ये आलेले आहेत आणि नक्कीच टॉपचे बैल कोणत्या गटात कोणते बैल पाळणार आहेत एक चला बघूया। गट क्रमांक 1 मध्ये पाळणार आहे जागवार, जो आता सध्या एक चर्चेमध्ये बैल आहे, नावाप्रमाणेच तो धावतोय मैदानामध्ये आणि नक्कीच आजच्या मैदानामध्ये जागवार काय कमाल करतोय बघूया। चोराडे मैदानात तसेच गट क्रमांक 2 मध्ये चिठ्ठी निघालेली आहे, शिवा आणि हिरा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल। तसेच त्याच गटामध्ये मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा गट क्रमांक 2 मध्ये पळताना दिसेल आपल्याला। आणि नक्कीच आज खरंच खूप मोठं मैदान आहे, नक्कीच पिथ्री लाईव्ह वरती हे मैदान चालू असणार आहे चोराडे फाटीचं। 3 नंबरच्या गटामध्ये आपल्याला तुम्हाला दिसेल कचरेवाडीकरांचा सुंदर, जो आता सध्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे बैल, जाईल त्या मैदानामध्ये गुलाल असतो या बैलाचा। आणि नक्कीच कचरेवाडीचा सुंदर आज पळताना दिसेल आपल्याला चोराडे मैदानामध्ये गट क्रमांक 3 मध्ये। गट क्रमांक 4 मध्ये शाकीर पठाण यांचा टॉपचा बैल जलवा हा पळताना दिसतोय या गटामध्ये। आणि तसेच महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या 722 हा सुद्धा त्या गटामध्ये पळताना दिसतोय। पुणे जिल्ह्यामध्ये हरण्या 722 आणि शाकीरबाईंचा जलवा ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसतील, परंतु त्याच गटामध्ये आज चोराडे मैदानामध्ये हे विरोधात पळताना दिसेल। आता नक्कीच कोण किती टॉपचा बैल आहे ते समजेल गट क्रमांक 4 मध्ये आणि त्याचा पैरा पण तसा असणार आहे बघूया। खूप साऱ्या शुभेच्छा जलवाला शाकीरबाई यांच्या आणि महान भारत केसरी हरण्याला सुद्धा। गट क्रमांक 5 मध्ये कमबॅक करतोय 22-11 सोन्या सुंदर आणि देखणा बैल, या बैलगाडा क्षेत्रातला पिस्टनच्या दावणीतला सोन्या 22-11 बैल, तो 22-11 सोन्या पळताना दिसेल आपल्याला सुंदर या बैला सोबत। आता हा सुंदर कुठला आहे काय माहित नाही, परंतु 5 नंबर गटामध्ये ही जोडी पळताना दिसेल आपल्याला। गट क्रमांक 7 मध्ये तांडव, नाशिकचा तांडव तसेच त्याच्या सोबत पळताना दिसेल ही जोडी पळताना दिसेल त्याच गटात गुरु आणि लक्ष्याची, आणि त्या तांडव विरोधामध्ये ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक 7 मध्ये। गट क्रमांक 8 मध्ये आपल्याला पळताना दिसेल नाशिकचा विराट आणि त्या विराट सोबत पळताना दिसेल शिवाय, हा घरचा साज आपल्याला दिसेल बरं का आज मैदानामध्ये। आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आज खरंच टॉपच्या लढती आहेत, फक्त आपला बकासूर तिथं नाही, बाकी सगळे टॉपचे बैल तिथं आहेत। खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 9 मध्ये पुष्पा आणि त्याच्या सोबत पळताना दिसेल पक्षा आणि पुष्पा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल आजच्या मैदानामध्ये। 11 नंबर गटामध्ये आपल्याला झरेकरांचा बाजी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये आपला कबीरा 6300 बकासूरच्या दावणीतला बैल कबीरा पळताना दिसेल बरं का आज। खूप साऱ्या शुभेच्छा कबीरा आणि झरेकरांच्या बाजीला। 15 नंबर गटामध्ये सूर्या आणि शिवा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल, खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा। 17 नंबर मध्ये हरण्या तसेच सातेवाडीकरांचा नंद्या ही 2 बैलांच्या मध्ये लढत आपल्याला बघायला मिळेल, खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा। गट क्रमांक 20 मध्ये सुंदर 27-27 आणि 6 SP ह्या बैलांच्या दोघांच्यात लढत बघायला आपल्याला मिळेल। 20 नंबरच्या गटामध्ये देवा भाई हा बैल आपल्याला पळताना दिसेल, विनायक लिंगरे यांचा आहे की कोणता आहे परंतु माहित नाही, परंतु देवाबाई हा बैल पळताना दिसेल। 21 नंबर गटामध्ये पक्षा 72 तसेच पुसेगावचा नंद्या ही जोडी आपल्याला पळताना दिसेल चोराडेच्या आजच्या मैदानामध्ये। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा, आजचे हे टॉपचे बैल त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतील, खूप साऱ्या शुभेच्छा।